करायचा। कळवण तालुक्यातील वणी शहरात गेल्या 3 दिवसात लहान मोठ्या चोरीच्या 5 ते 6 घटना घडल्यानं व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। चोरट्यांनी लाखो रुपयांचा माल लंपास करताना सीसीटीव्हीचा DVR ही चोरीला नेल्यामुळे पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान उभं राहिलंय। दिनांक 8 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास वणी पिंपळगाव रोडवरील खाबिया बाजार या दुकानात चोरीची घटना घडली। अज्ञात चोरट्यांनी तंबाखूजन्य माल, रोख रक्कम, चिल्लर तसेच सीसीटीव्हीचा DVR असा सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। पहाटेच्या शांततेचा फायदा घेत चोरट्यांनी दुकान फोडून ही चोरी केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। यापूर्वी 4 दिवसांपूर्वी कळवण रोडवरील बोथरा किराणा दुकानातही चोरी झाली होती। त्या घटनेत अंदाजे 6 ते 7 लाख रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला होता। विशेष म्हणजे दोन्ही चोरीच्या घटनांमध्ये तंबाखू व सिगारेट या मालावरच चोरट्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले। तंबाखूजन्य पदार्थांची बाजारातील किंमत जास्त असून वजनानं हलके असल्यानं ते सहज वाहून नेता येतात, त्यामुळे या मालाला चोरट्यांनी प्राधान्य दिल्याचं दिसून येतं। दोन्ही घटनांमध्ये दुकानातील सीसीटीव्ही यंत्रणेचा DVR हार्ड डिस्कसह चोरून नेण्यात आल्यानं तपासासाठी महत्त्वाचे असलेले पुरावे नष्ट झाले, त्यामुळे पोलिसांसमोर चोरीचा छडा लावण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे। या सततच्या घटनांमुळे भयभीत झालेल्या व्यापाऱ्यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये एकत्र येत निवेदन दिलं आणि तातडीने कठोर कारवाईची मागणी केली। उपसरपंच विलास कड, किरण गांगुर्डे, महेंद्र बोरा, महेंद्र पारख, प्रवीण बोरा, अलकेश खाबिया, सचिन खाबिया, मयूर जैन, बाळासाहेब लुणावत, केतन जाधव, मयूर बोरा, प्रितेश खाबिया, चेतन बोत्रा, बाळासाहेब घडवजे, मयूर कटारिया, राहुल खाबिया, विठ्ठल धोंगडे, परेश जन्नांनी, प्रशांत समदडिया यादींसह अनेक व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वणी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी सांगितले की तपासाची गती वाढवून चोरट्यांचा छडा लावून तात्काळ अटक करण्यात येईल व कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे। दरम्यान शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे रात्रीची गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करावी व संशयित हालचालींवर लक्ष ठेवावे अशी मागणी व्यापारी वर्गामधून जोर धरतेय। वणीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांचं लक्ष आता पोलिसांच्या कारवाईकडे लागले आहे।